आरटीआय म्हणजे फक्त अर्ज नाही, आरटीआयने देश हादरवणारे घोटाळे उघड केलेत. भारतामध्ये राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 पासून लागू झाल्यानंतर सामान्य माणसाच्या हातात एक जबरदस्त शस्त्र आलं माहिती मिळवण्याचं, आणि याच आरटीआयच्या जोरावर अनेक मोठे गैरव्यवहार समोर आले. उदाहरण घ्या, आदर्श हाऊसिंग सोसायटी स्कॅम. सैनिकांसाठी असलेलं घर, पण आरटीआय रिपोर्टनुसार ते फ्लॅट्स राजकारणी आणि अधिकाऱ्यांना दिले गेले. या प्रकरणात शेकडो कोटींचा गैरफायदा झाल्याचा अंदाज आहे. तसेच 2G स्पेक्ट्रम स्कॅम. आरटीआयने रिपोर्ट्समुळे समोर आले की स्पेक्ट्रम कमी दरात वाटप झालं आणि सरकारला सुमारे 1.76 लाख कोटी रुपयाचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. तसेच पुढे कॉमनवेल्थ गेम स्कॅम 2010. आरटीआय फायंडिंगनुसार कामात अनियमितता आणि इन्फ्लेटेड खर्च दिसून आला, ज्यात हजारो कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे आरोप झाले. आणि तसेच पुढे मनरेगा फंड इरेग्युलॅरिटीज. आरटीआयमध्ये समोर आले की काही ठिकाणी बनावट नावे टाकून पैसे काढले गेले, ज्यात कोट्यावधी रुपयांचा अपार उघड झाला. म्हणजे एक साधा आरटीआय अर्ज आणि हजारो कोटींचं सत्य बाहेर. म्हणूनच आरटीआय हा फक्त कायदा नाही, तो तुमचा अधिकार आहे. हा आहे भाग पहिला, आणि पुढच्या भागात आपण पाहू आरटीआय अर्ज नेमका कसा लिहायचा.